स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनो, तलाठी भरती प्रक्रियेत आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल झाला आहे. ही बातमी तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. तुम्हाला आठवत असेलच, 2023 मध्ये 4,464 जागांसाठी झालेली तलाठी महाभरती TCS मार्फत घेण्यात आली होती. पण आतापासून चित्र बदललंय. पारदर्शकता आणि अचूकतेसाठी महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. आता आगामी तलाठी भरती कोणतीही खाजगी कंपनी नाही, तर थेट MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे. तलाठी हे पद आता MPSC गट क ग्रुप C संवर्गात समाविष्ट करण्यात आले असून त्यानुसारच आता परीक्षा घेतली जाईल. मित्रांनो, आता यामध्ये काय महत्त्वाचे बदल झाले ते जाणून घेऊया. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तलाठी पदाचे नवीन नामकरण झाले असून आता याला ग्राम महसूल अधिकारी म्हणून संबोधले जाईल. आता परीक्षेबद्दल बघूया. पहिले TCS द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत मराठी, इंग्रजी, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान हेच विषय होते. परंतु आता नवीन MPSC निकषानुसार यात बदल राहील. मित्रांनो, पहिले या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नव्हते, परंतु आता चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा करण्यात येतील. तसेच आता MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या ग्राम महसूल अधिकारी परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल सखोल माहितीसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. आम्ही लवकरच नवीन व्हिडिओ प्रकाशित करू. तसेच अधिक माहितीसाठी महाभारती.in ला भेट द्या. महसूल विभागाने 1,700 नवीन तलाठी पदांसाठीची प्रक्रिया सुरू करणार आहे. 8 मे 2026 पर्यंत सर्व विभागांकडून मागणीपत्र मागवण्यात आले आहेत. याचाच अर्थ लवकरच आपल्याला MPSCच्या अधिकृत वेबसाईटवर याची जाहिरात पाहायला मिळेल. जे विद्यार्थी आधीपासून MPSCची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. कारण आता परीक्षेचा दर्जा आणि पॅटर्न MPSCच्या मानकानुसार असेल. त्यामुळे गोंधळून न जाता अभ्यासाचे नियोजन आता गट क च्या दृष्टिकोनातून करा. भरती प्रक्रियेतील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आम्हाला फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर अभ्यासू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. राज्य सरकारच्या विविध विभागात काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी हा मोठा दिलासा आहे. त्यामुळे आता वेळेचा अपव्यय न करता MPSCच्या गट क परीक्षेच्या तयारीला आजच सुरुवात करा. अधिक माहितीसाठी महाभारती.in ला भेट द्या. धन्यवाद.